Hello student, today we are going to start topic of classification of elements in subject of science and technology. Today we learn about merits of Mendeleev periodic table. Science is more progressive. तुम्हाला माहित आहे विज्ञान हे अतिशय प्रगतशील आहे. 200 वर्षापूर्वी जर कोणी म्हटलं असतं की माणसं आकाशात उडतील त्याला वेड्यात काढलं असतं. पण आज आपण पाहतो माणूस हा प्राणी आकाशात उडत आहे. म्हणजे तो काही विमानामध्ये बसून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात आहे. पण हे जर 200 वर्षापूर्वी विचारलं असतं तर लोकांनी वेड्यात काढलं असतं. ज्यावेळेस रेल्वेचा शोध लागला त्यावेळेसचे काही शास्त्रज्ञांनी असे म्हटलं की जेव्हा रेल्वे वेगानं पळेल, वेग म्हणजे त्यावेळेस 20-30चा वेग असेल किंवा 40 किलोमीटर असेल, तर हवा डब्यात राहणार नाही, लोक गुदमरून मरतील असं म्हटलं जायचं. म्हणजे आज तसं आहे का? नाही. सायन्स इज अ मोर प्रोग्रेसिव्ह. there is a freedom in science to receive the old inference by using more advanced means and methods of doing experiment. बघा, मानव हा प्राणी जो आहे आज विज्ञानाच्या युगामध्ये जगत आहे. जुन्या ज्या मान्यता आहेत त्या मान्यता, कल्पना, संकल्पना, नवीन साधने, उपकरणे वापरून माणूस त्या कल्पना, जुन्या कल्पना मोडीत काढत आहे. म्हणजे असं म्हणू आपण की विज्ञानानं बदलण्याची मुभा या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे. नवीन कल्पना मोडण्याची मुभा विज्ञानानं आपल्याला दिलेली आहे. These characteristics of science are clearly seen in the Mendeleev's periodic table. बघा, विज्ञान हे प्रगतशील आहे. प्रयोग करण्याची मुभा, नवनवीन साधनं वापरून, वेगळ्या पद्धती वापरून आपण त्या ठिकाणी जुन्या काही कल्पना आहेत, जुने काही विचार जे आहेत विज्ञानामधले, जुने निष्कर्ष जे आहेत ते सुधारण्याची मुभा विज्ञानानं आपल्याला दिलेली आहे. मेंडेलीवच्या आवर्त सारणीमध्ये ही विज्ञानाची वैशिष्ट्ये आपणास स्पष्ट त्या ठिकाणी दिसतात. बघा, या ठिकाणी मेंडेलीवची जी काही गुण आहेत, मेरिट्स ऑफ मेंडेलीव्स पिरियडिक टेबल, हे गुण आपण या ठिकाणी पाहणार आहोत. व्हाईल अप्लाइंग द लॉ दॅट द प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर ए पिरियडिक फंक्शन ऑफ दिअर ॲटॉमिक मासेस टू ऑल द नोन एलिमेंट्स. मेंडेलीव्स अरेंज्ड द एलिमेंट्स with the thought that the information available till then was not final but it could change. बघा, या ठिकाणी मूलद्रव्याचे गुणधर्म हे त्याच्या अणुवस्तुमानाचे आवर्तीफल आहेत. हा नियम सर्व ज्ञात मूलद्रव्यांना लागू करताना मेंडेलीवनं आतापर्यंत उपलब्ध असलेली माहिती ही अंतिम नसून त्यामध्ये बदल होऊ शकतो. म्हणजे मीच जे मांडलं ते खरं नाही, याच्यात बदल होऊ शकतो, अशा विचारातून त्यानं मेंडेलीवनं त्याची आवर्त सारणी मांडली. बघा, त्या ठिकाणी त्याने सांगितलं की
Mendeleev arranged of elements with the thought that the information available till then was not final. हे काय फायनल नाही आहे याच्यामध्ये, बट इट कुड चेंज, परंतु याच्यात बदल होऊ शकतो. ॲज अ रिझल्ट ऑफ दिस मेंडेलिव्हज पिरियडिक टेबल डेमॉन्स्ट्रेट्स द फॉलोइंग मेरिट्स. बघा, मेंडेलिव्हने जी काही आवर्त सारणी मांडलेली आहे त्या आवर्त सारणीमध्ये आता मी जे सांगणार आहे काही गुण या ठिकाणी सांगणार आहेत, ती गुण त्या ठिकाणी दिसून येतात. atomic masses of some elements were revised so as to give them proper place in the periodic table in accordance with their properties. बघा, गुणधर्माप्रमाणे आवर्त सारणीत योग्य स्थान देता यावे म्हणून या ठिकाणी पहिला टॉप मुद्दा बघा. हा पहिला मुद्दा. त्यांनी काय सांगितले, मेंडेलिव्हनं आवर्त सारणीमध्ये हा पहिला मुद्दा, गुणधर्माप्रमाणेच आवर्त सारणीत योग्य स्थान देता यावं म्हणून काही मूलद्रव्याचे अणुवस्तुमान पुन्हा तपासून दुरुस्त करण्यात आले. Atomic mass of some elements were revised so as to give them proper place in the periodic table in accordance with their properties. For example, the previously determined atomic mass of beryllium is 14.09 was changed to the correct value is 9.4 and beryllium was placed before boron. बघा, या ठिकाणी त्यांनी जे आहे मांडलेलं आहे, काय मांडलेलं आहे, उदाहरण काय दिलेलं त्यांनी, तर या ठिकाणी मेंडेलिव्हनं बेरिलियमचं आधी ठरवलेलं 14.09 हे जे वस्तुमान आहे ते वस्तुमान बदलून 9.4 असं दुरुस्त करण्यात आलं. अगोदर काय होतं, ते 14.09 होतं. मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीच्या अगोदर ते काय होतं, 14.09 हे होतं. नंतर मेंडेलिव्हनं काय केलं, त्याचं जे अणुवस्तुमान आहे ते बदलून 9.4 असं दुरुस्त केलं व बेरिलियमला बोरानच्या अगोदर जागा दिली. अगोदरच्या सारणीमध्ये बेरिलियम हा बोरानच्या नंतर होता, पण मेंडेलिव्हच्या लक्षात ही चूक आली आणि त्यानं ती चूक दुरुस्त केली. त्यामुळं बेरिलियमला बोरानच्या आधी जागा मिळाली. कशामुळे मिळाली, अणुवस्तुमानांकात झालेल्या बदलामुळे मिळाली. दूसरा पॉइंट, सेकंड पॉइंट, मेंडेलिव्ह केप्ट वैकेंट प्लेस इन द पीरियडिक टेबल फॉर एलिमेंट्स नॉट डिस्कवर्ड टिल देन. बघा, या ठिकाणी मेंडेलिव्हनं आवर्त सारणीमध्ये काही जागा रिक्त ठेवल्या होत्या. का रिक्त ठेवल्या होत्या, कारण त्या ठिकाणी न शोध लागलेले जे काही मूलद्रव्य होते त्या मूलद्रव्यासाठी जागा रिक्त ठेवल्या होत्या. म्हणजे त्याला माहित होतं की या ठिकाणी कोणतं तरी मूलद्रव्य असेल डेफिनेट, म्हणून त्याने ती जागा रिक्त ठेवलेल्या होत्या. 3 of these known elements were given the names Ica boron, Ica aluminum and Ica silicon from the known neighbors, and their atomic mass were indicated as respectively 44, 68 and 72.
बघा, या ज्या रिक्त जागा त्यांनी ठेवल्या होत्या त्या रिक्त जागा पैकी 3 अज्ञात मूलद्रव्यांना जवळच्या ज्ञात मूलद्रव्यावरून एका बोरान, एका ॲल्युमिनियम आणि एका सिलिकॉन अशी नावं देऊन मेंडेलिव्हनं त्याची अणुवस्तुमाने अनुक्रमे 44, 68 व 72 असे असतील असं भाकीत केलं, प्रिडिक्शन केलं. काय केलं? प्रिडिक्शन केलं. म्हणजे काय केलं? भाकीत केलं, म्हणजे भविष्य वर्तवलं त्यांना. Not only this but their properties were also predicted. बघा, त्याने त्या ठिकाणी हे जे नावं त्यांनी दाखवले, दर्शविले, फक्त नावं दर्शविले नाहीत, त्याचं गुणधर्म जे आहेत त्यांच्याविषयी सुद्धा त्यांनी सांगितलं की हे असे असे असतील, अगोदरच सांगितलं. Later on these elements were discovered and named as scandium, गॅलियम and germanium. बघा, त्यांना अनुक्रमे त्यांना नाव दिले, जे काही मूलद्रव्य सापडलेली आहेत त्यांना अनुक्रमे नाव दिले स्कॅडियम, गॅलियम आणि जर्मेनियम अशी नावं त्या ठिकाणी त्यांना दिली. The properties of those elements matched with those predicted by Mendeleev. बघा, या ठिकाणी ज्यावेळेस ही मूलद्रव्ये सापडली नंतरच्या काळामध्ये, जसं मेंडेलिव्हनं भाकीत केलं होतं त्याच्या गुणधर्माविषयी, तशीच गुणधर्म नंतर सापडली. म्हणजे जवळपास मेंडेलिव्हनं ज्या ज्या मूलद्रव्याचं भाकीत केलं होतं, गुणधर्म सांगितले होते, जवळपास तसेच मूलद्रव्य त्याचे गुणधर्म नंतरच्या काळात काय झाले? सापडले. सी टेबल 2.4. See the table on a screen. Due to his success, all were convinced about the importance of Mendelev's periodic table and this method of classification of elements was exploited immediately. बघा, या यशामुळं मेंडेलिव्हनं जे सांगितलं ते जवळपास बरोबर होतं. या यशामुळं मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीच्या महत्त्वाविषयी विज्ञान जगताला, शास्त्रज्ञांना खात्री पटली. त्यामुळं मेंडेलिव्हची जी आवर्त सारणी आहे, जी की अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमानं मांडलेली आहे, ही मांडणी सर्वमान्य झाली, लगेचच स्वीकारली गेली आणि आवर्त सारणीच्या ज्या ज्या म्हणजे मूलद्रव्याचे जे काही वर्गीकरण आहे त्या वर्गीकरणामध्ये एक महत्त्वाचा टप्पा म्हणून मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीला मान्यता मिळाली. याच्या अगोदर डोबेरायनर, न्यूलँड्सने सुद्धा मांडलं होतं, पण ते काही सर्वमान्य झालेलं नाही आहे. कधी त्यांनी जे मांडलं ते स्वीकारलं गेलं नाही. पण मेंडेलिव्हचं एक पाया म्हणून या ठिकाणी, वर्गीकरणाचा एक पाया म्हणून या ठिकाणी स्वीकारलेला आहे. या ठिकाणी एक सारणी दिलेली आहे, तर ती तक्ता सारणी आपण या ठिकाणी बघू. आपण त्याचे प्रॉपर्टीज ज्या आहेत, एका प्रॉपर्टीज या ठिकाणी दिलेल्या आहेत. ह्या प्रॉपर्टीज सगळ्या, ह्या प्रॉपर्टीज मी तर अंडरलाईन केली बघा. पुन्हा इथं एक या ठिकाणी ॲल्युमिनियम जे आहे, एका ॲल्युमिनियम
त्यानंतर गॅलियम हे नाव दिलेलं आहे. हा जो तक्ता आहे पहिला हा मेंडेलिव्हचं प्रिडिक्शन आहे, म्हणजे मेंडेलिव्हनं केलेलं भाकीत आहे. आणि हा पुढचा तक्ता जो आहे ॲक्च्युअल ज्यावेळेस संशोधन करून डिस्कवर करून जे काय सापडलंय ते पुढच्या तक्त्यामध्ये आहे नंबर 3च्या. बघा, प्रॉपर्टीज. फर्स्ट प्रॉपर्टी इज ॲटॉमिक मास ऑफ ए ॲल्युमिनियम ऑर गॅलियम. पहिलं ॲल्युमिनियमचं बघू आपण, म्हणजे गॅलियमचं पहिलं नाव म्हणू आपण त्याचा. ॲल्युमिनियम हे काय आहे, गॅलियमचं पहिलं नाव, आणि ॲल्युमिनियमचं नंतरचं नाव काय, गॅलियम असं म्हणू आपण त्याचं. इथं ई म्हणजे काय, इका. हे जे ई आहे इका. या ठिकाणी फर्स्ट प्रॉपर्टी इज ॲटॉमिक मास इज 68. बघा, या ठिकाणी पहिला जो गुणधर्म आहे अणुवस्तुमान तो किती आहे, 68 आहे, जो की कोणी सांगितलेला आहे, मेंडेलिव्हनं सांगितलेला आहे. आणि ज्यावेळेस त्याच्यावर अभ्यास होऊन नंतरच्या काळामध्ये संशोधन होऊन जे काही सापडलं, नाव बी त्याचं बदललं गेलं आहे. इका ॲल्युमिनियमचं नाव काय झालं, गॅलियम झाले. काय झाले, गॅलियम. तर त्याचं जे काही ॲटॉमिक मास जे आहे तो किती आहे, 69.7 69.7 आहे. थोडा फरक आहे नॉर्मली, पण जवळपास तेवढ्याच व्हॅल्यूमध्ये हे सापडलेलं आहे, मिळालेलं आहे. 68 आणि 69.7 थोडा फरक आहे. डेन्सिटी इन ग्राम पर सेंटीमीटर क्यूब. बघा, याच्या घनता जी आहे ती ग्रॅम सेंटीमीटरचा घन ती किती आहे, 5.9. नंतर किती सापडली आपला, 5.94. थर्ड पॉईंट इज प्रॉपर्टी इज अ मेल्टिंग पॉईंट इन डिग्री सेल्सिअस. बघा, द्रवणांक जो आहे अंश सेल्सिअसमध्ये आहे. मेंडेलिव्हचं जे भाकीत आहे, मेंडेलिव्हचं प्रिडिक्शन जे आहे ते कसं आहे, लो आहे, कमी आहे. पण ॲक्च्युअल प्रत्यक्षात किती आहे ते 30.2 30.2 एवढं आहे ॲक्च्युअल. थोडंफार फरक असेल समजा. फॉर्म्युला ऑफ क्लोराईड. क्लोराईड सूत्र काय या ठिकाणी, ECl3. नंतर काय झालं, GaCl3 झालं. ई म्हणजे इका ॲल्युमिनियम. नंतर ॲक्च्युअल जे सापडलं, इका ॲल्युमिनियम म्हणजे काय, गॅलियम. इका ॲल्युमिनियम म्हणजे काय, गॅलियम. इका ॲल्युमिनियम नाव हे मेंडेलिव्हनं ठेवलं होतं, पण ज्यावेळेस त्यांनी जागा सोडल्या होत्या त्यावेळेस त्याला काही माहीत नव्हतं, पण त्यांनी जागा सोडल्या, गुणधर्माविषयाने भाकीत केलं होतं. पण ॲक्च्युअल ज्यावेळेस सापडलं त्यावेळेस इका ॲल्युमिनियमला नाव काय दिलं, गॅलियम नाव दिलं. बघा, फॉर्म्युला ऑफ ऑक्साईड्स E2O3 Ga2O3. नेचर ऑफ ऑक्साईड. ऑक्साईडचं सूत्र काय, स्वरूप काय. बघा, एम्फोटेरिक ऑक्साईड, उभयधर्मी ऑक्साईड. एम्फोटेरिक ऑक्साईड, उभयधर्मी ऑक्साईड हे दोन्ही सेम आहे, याचा काही बदल झालेला नाही आहे. म्हणजे आपण ॲक्च्युअल अँड प्रिडिक्टेड प्रॉपर्टीज ऑफ गॅलियम हे आपण या ठिकाणी आता बघितलेलं आहे. बघा, या ठिकाणी गुणधर्म इका ॲल्युमिनियम पहिला जे रकाना आहे तो गुणधर्माचा आहे. याच्यामध्ये अणुवस्तुमान आहे, घनता आहे, द्रवणांक आहे, क्लोराईड सूत्र आहे, ऑक्साईड सूत्र आहे आणि ऑक्साईडचं स्वरूप आहे. दुसरा जो स्तंभ आहे याच्यामध्ये इका ॲल्युमिनियम जे की मेंडेलिव्हनं भाकीत केलेलं आहे ते इथं सांगितलेलं आहे. आणि तिसऱ्यामध्ये जे आहे ते गॅलियमचं प्रत्यक्षातील जे काही स्वरूप बदललं पुन्हा संशोधन करून पुढच्या शास्त्रज्ञांनी ते असे, म्हणजे दोन्हीमध्ये एवढा काही फरक नाही आहे, सगळे नियर अबाउट आहे. थोडाफार फरक असेल पण जास्त काही फरक नाही. बघा, तिसरा मुद्दा जो आहे, थर्ड पॉईंट, देअर वॉज नो प्लेस रिझर्व्ड फॉर नोबेल गॅस इन मेंडेलिव्हज ओरिजिनल पिरियडिक टेबल.
बघा, मेंडेलिव्हच्या मूळ आवर्त सारणीमध्ये राजवायूसाठी मेंडेलिव्हनं जागा राखीव ठेवली नाही किंवा शिल्लक ठेवली नाही, जागा म्हणजे स्तंभच केला नाही राजवायूसाठी. राजवायू म्हणजे ज्याच्या शेवटच्या कक्षा फुल असतात, 2 किंवा 8 असतील शेवटच्या कक्षेमध्ये, तर त्यांना इलेक्ट्रॉन शेअर करण्याची गरज भासत नाही. However, when noble gases such as helium, neon and argon were discovered towards that end of the 19th century, Mendeleev created the zero group without disturbing the original periodic table in which the noble gases were fitted very well. बघा, मेंडेलिव्हनं ज्यावेळेस त्यांना आवर्त सारणी काढली त्यावेळेस ती आवर्त सारणी काढत असताना त्यांना राजवायूसाठी काही जागा ठेवली नव्हती किंवा त्यावेळेस त्याच्या लक्षात आलं नसेल समजा. पण 19व्या शतकाच्या शेवटी हेलियम, निऑन, ऑर्गॉन इत्यादी राजवायूंचा शोध लागल्यावर मेंडेलिव्हनं मूळ आवर्त सारणीला धक्का न लावता शून्य घन निर्माण केला. कोणता घन? शून्य घन निर्माण केला व त्यात राजवायूंना बरोबर बसवलं. म्हणजे काही ताण न घेता सेपरेट असा एक कॉलम त्या ठिकाणी मेंडेलिव्हनं ठेवला शेवटी, आणि त्यांना त्या ठिकाणी शून्य घनातील जे राजवायू आहेत, निष्क्रिय वायू मूलद्रव्य आहेत, त्यांना त्या ठिकाणी ठेवलं. बघा, यूज युअर ब्रेन पॉवर. क्लोरीन हॅज 2 आयसोटोप्स. बघा, क्लोरीनचे 2 समस्थानिके आहेत, क्लोरीन 35 अँड क्लोरीन 37 असे 2 आहेत. देअर ॲटॉमिक मास आर 35 अँड 37 रिस्पेक्टिव्हली. त्याचं अणुवस्तुमान जे आहे ते किती आहे? 35 आणि 37 आहे. देअर केमिकल प्रॉपर्टीज आर सेम. त्यांचे जे काही रासायनिक गुणधर्म जे आहेत हे कसे आहेत? सारखे आहेत. वेअर शुड दिस बी प्लेस्ड इन मेंडेलिव्हज पिरियडिक टेबल. बघा, त्यांना मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीत वेगवेगळ्या स्थानावर ठेवणं योग्य ठरेल का? त्यांची अणुवस्तुमानं वेगळी आहेत, एकाचं 35 आणि एकाचं 37 आहे. मग त्यांना मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी ठेवणं योग्य राहील का? की त्यांचे रासायनिक गुणधर्म समान आहेत म्हणून त्यांना एका स्थानावर ठेवणे योग्य ठरेल? What should these be placed in Mendeleev periodic table? Where should these be placed in Mendelev's periodic table? In different places or in the same places? त्यांना एकाच ठिकाणी ठेवणे योग्य राहील का वेगवेगळ्या ठिकाणी ठेवणे योग्य राहील? बघा, त्यांचे रासायनिक गुणधर्म समान आहेत म्हणून त्यांना एकाच ठिकाणी ठेवणं योग्य राहील का वेगवेगळ्या ठिकाणी योग्य राहील?